राम गावा राम राम गावा राम अखिल विश्वाचे देवता असणारा भगवान श्री रामचंद्र अनंत कोटी ब्रह्मांडाचं चलन बलन करणारा सांभाळणारा आणि रुद्ररूप धारण करून पाहिजे तेव्हा संहार करणारा असा भगवान श्री रामचंद्र ज्याचा आज जन्मोत्सवाचा आनंदमय प्रसंग आहे. समर्थ रामदास स्वामींचं ते उपास्य दैवत आहे. आपल्यासाठी राम हा परब्रह्म परमात्मा आहे, पण आमच्या समर्थ रामदासांच्यासाठी तो त्यांचा गुरु आहे. गुरु देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अशा पद्धतीनं समर्थ रामदास स्वामीने प्रभू रामचंद्रांचं नाव रामचंद्राची कथा ब्रह्मांड भेदून पहिल्या नावी या पद्धतीनं अखिल विश्वामध्ये पसरवलेली अखिल ब्रह्मांडामध्ये ही व्यवस्था ब्रह्मदेवाने करून ठेवलेली आहे. महाराज ब्रह्मदेवाने केली आपल्याला माहिती आहे. उपराट्या नामासाठी
वाल्याचा वाल्मिक ज्याला झाला आणि त्याला सांगितलं वाल्मिका संभव यस्मात द्वितीयम जन्म ते अभवत. तू पूर्वी कोण होता, कुठे वाढला, किती लेकरं जन्माला घातले, काय काय व्यवसाय केले, जे होऊन गेलं ते होऊन गेलं. हा मागचं गेलं, आता इथून काय काय. तुझा जन्म हा वारुळातून झालेला आहे. वाल्मिका संभव. तुझं नाव आता मी वाल्या नाही, महर्षी वाल्मिक महाराज की जय. मला महर्षी पदवी दिली, मी काहीच केलं नाही. अरे सगळ्यात मोठं तू केलं. जगामध्ये नामाची ताकद काय आहे, नामाने काय होतं हे दाखवणारा पहिला पुरुष तू आहेस, आणि म्हणून तुला मी महर्षी पदवी दिली. आता अजून एक आज्ञा देतो. मुनीश्वर गावी रामकथा, मुनीश्वर गावी रामकथा, मुनीश्वर गावी रामकथा, मुनीश्वर गावी रामकथा, मुनीश्वर गावी रामकथा लिहा. पण राम कोण आहे, कुठला आहे, काय काहीच माहिती नाही. योग्य वेळी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुम्ही तोपर्यंत त्या नामस्मरण स्मरण करत राहता, तेच नामस्मरण करा. आणि पुढे एक प्रसंग घडला. तमसा नावाच्या नदीच्या काठावर आमचे महर्षी वाल्मिकी नामस्मरण रामनामाचे करत बसले होते. एक क्रौंच पक्षाचं झोडपं झाडावर बसलेलं एक शिकारी आला. त्यांचं मिथुन क्रिया चालली होती. त्याच वेळेला एकाने दुष्ट निश कृतज्ञ पापी दुरात्म्याने त्याला बाण मारला. मारल्याबरोबर त्यातला एक जीव खाली पडला. वाल्मिकीने ते पाहिलं. अगरला नामस्मरण करणाऱ्याचा अंतःकरण प्रेमाने भरलेला असतं. अरे 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 या क्रौंच मिथुन अरे तो अवधी तो अनागसा, त्यांनी तुझं काही बिघडवलेलं नाही. त्यांचा मिथुन धर्माची क्रीडा चालली होती, ते तू मारलाय. हा श्लोक सारखा घोळत राहिला.